मग आमच्या वज्रमुठीत हिंदुत्व आहे. मग कशाला अबकट मागायचं? प्रत्येक गावातल्या मंदिरात एक माग पुजारी पाहिजे. आणि मोठमोठ्या मंदिरात बी आम्हीच पाहिजे. 5 तोळा आलं, 25 तोळा आलं, त्याच्या 1% आम्हाला द्या. जिवंत आहे तर बी आंबेडकर आहे आणि मी मेल्यावर बी आंबेडकर असणार. मी काय घाबरत नाही. मी काय तुमच्या दोन्हीकडे बी नाही. मी आठवड्याला जात बदलते. आज बघितलं गेलं तर मी आज पारधीच आहे. माझी किती मोठी वेदना आहे असं. मी खरं सांगू का, एका महारावर जेवढं प्रेम केलं नसेल त्याहून जास्त मांगानं महारावर प्रेम केलं. आणि एका मांगावर जेवढं प्रेम केलं नसेल तेवढं त्याहून जास्त महारानं मांगावर प्रेम केलं. कधी कधी वाटतं की अख्ख्या देशात काँग्रेस यावी पण महाराष्ट्रात भाजपच यावी. कारण ही असली तरच आम्ही पिक्चरमध्ये असतो. गाणं येते तेवढं आमचं, जागा असावं भीमाचं पिल्लू जागा असावं. ही झोपून ऐकते आणि असं बोलल्यावर मला मारते ती. मी मार खाऊनच काळा झाली. पहिलं भावकी मारत्या, मग इकडं आल्यावर इकडं मारते ती. भारतीय म्हटल्यावर सगळी मारते ती. मी आधी गोराच होतो. आणि असं मला तर काल 2-3 स्क्रीनशॉट आले मांगांची. नितीन चंदन शिवे यांनी घेतलेली भूमिका, त्यांना आपल्या स्टेजवर प्रमुख पाहुणा म्हणून बोलवताना जातीचा स्वाभिमान पहिल्यांदा तो अर्थ कसं करू. आणि अण्णाभाऊ साठे हा विषय या देशात एक पक्का आणि खरा आंबेडकरवादीच मांडू शकतो. अण्णाभाऊ साठे आंबेडकरवाद्यालाच कळतो. तुमचं दुखणं झालंय, जग बदल घालून घाव सांगून गेले भीमराव, असा अण्णाभाऊनं मेक मारल्यामुळे तुम्हाला अण्णाभाऊ जाहीरपणाने घेताच येईना. आणि पेपर फोडणारा कोण आहे बघा, ही ज्यांच्या मांडीवर जाऊन बसली ती पेपर फोडती. कधी कळायचं. आणि असं बोलल्यावर मांगाच्या घरावर पण इन्कम टॅक्स ईडीची धाड पडली पाहिजे. एवढं मोठं झालं पाहिजे. 80,000 कोटींचा घोटाळा, देवकुळे कांबळे संगनमतानं घोटाळा केल्यामुळे अटक. मजा येईल ना. आदरणीय दंगलकार आयुष्यमान नितीनदादा चंदन शिवे. वाजवा टाळ्या. नंतर कर नंतर. भ्यास वाटायला लागलं. मी काय तुमच्या दोन्हीकडे बी नाही. मी आठवड्याला जात बदलते. आज बघितलं गेलं तर मी आज पारधीच आहे. माझी किती मोठी वेदना आहे असं. पण खरं सांगू का, बऱ्याच दिवसानंतर असा बी एक चांभार महाराष्ट्रात आहे याचा बी अभिमान वाटतो. सॅल्यूटच आहे. त्या विषयावर बोलणारी आहे ती, माझा विषय वेगळा आहे. बाबासाहेब छातीवरच आहे माझ्या. जिवंत आहे तर बी आंबेडकर आहे आणि मी मेल्यावर बी आंबेडकर असणार. मी काय घाबरत नाही. माझी एक वेदना आहे ती बी सांगणार आहे. एक जंगलात 2 वाघ होत आणि वाघ डेंजर होतो. एक निळा वाघ होता आणि एक पिवळा वाघ होता. आणि अख्खं जंगल या 2 वाघांचंच होतं. त्यामुळे कोणालाच काय करता येत नव्हतं. मग ही माकडानं बघितलं. मग वाघ खेळायचं, वाघ जंगलात पळायचं, वाघ शिकार करायचं. त्या माकडाला काही ही सण होईना. मग या माकडाने या दोघांच्यात लावली भांडणं. ते हाफ चड्डीत माकड.
ही वाघाचं भांडणं अजून चालू जाईल. आता यात गंमत अशी आहे, देश स्वातंत्र्य झाला त्याच्या आधी महारवाडा मांगवाडा जवळजवळ होता, तो आज बी आहे. तेव्हा आमची भांडणं होती भाकरीसाठी, पण आम्ही कधी एकमेकांसोबत भांडलो नाही. आणि जी संघर्षातून भाकरी महारवाड्यात मांगवाड्यात आली सागुतीच्या रूपानं, ते आम्ही अर्धी अर्धी वाटून खाल्ली. हो, मी खरं सांगू का, एका महारानं महारावर जेवढं प्रेम केलं नसेल त्याहून जास्त मांगानं महारावर प्रेम केलं, आणि एका मांगानं मांगावर जेवढं प्रेम केलं नसेल तेवढं त्याहून जास्त महारानं मांगावर प्रेम केलं. ते जेव्हा आम्ही हरवून बसलो. मी खरं सांगतो, मोठा भाऊ म्हणून धाकट्यानं जर दार लावून भावाजवळ व्यथा सांगितली असती, दादा तुझं झालंय चांगलं, माझं जरा पोट उपाशी आहे, माझ्याही ताटाकट बघ, तर मोठ्या भावानं मिठीत घेतलं असतं. पण ही माकडाच्या मांडीवर जाऊन बसली आणि चिडवायला लागली. हो, तुम्ही जिथं जाऊन मागणी करताय ना ती खुपतंय साहेब. आणि आंबेडकरवाद्याला जात नसती, म्हणून मी आंबेडकरवादी, पण मला भावकी आहे ना. भावकीच प्रेम लई डेंजर. आता मी आंबेडकरवादी आहे, माझं बी दुखणं आहे ना. मी जरी मांगाचं असलो माझं एक दुखणं आहे, आणि माझ्यासारख्या अनेक चांबारांचं, मांगांचं, ढोरांचं, आंबेडकरीवादी चांबारांचं लय मोठं दुखणं आहे सौंदरमल साहेब. बरोबर का? कारण आमचं दुखणंही आहे, आम्ही आंबेडकरवादी म्हणून जगतोय, आम्ही महाराष्ट्रात ताटमानेन फिरतोय, आमच्या केसाला धक्का लावायची कुणाच्या ताकद नाही. हे जेवढं खरं असलं तरी पण भावकीत रडतोय आम्ही. का माहिती आहे का दादा, बाप मरायला आलाय, आई थकलेली आहे, आणि 4-2 दिवसात बाप मारणार आहे. आणि मग बॉडी पडल्यावर पहिल्यांदा तोंड द्यावं लागते ती भावकीला. येणार आहे ती भावकी. मग भावकी येऊन काय म्हणणार आहे, आता आंबेडकरवादी आहे ना, बोलो यांना. मग ही बोलवणार, मग ही आली की हां तो आंबेडकरवादी आहे ना, मग बौद्ध पद्धतीनं झालं पाहिजे. आता हिथं बी आमचं दुखणं, हे लय मनातलं बोलायले, जे आजपर्यंत कुणी बोललं नाही साहेब, आणि मी बी कुठं बोललो नाही. ही दुखणं आहे. नरसिंग साहेब, ह्याचा त्रास तुम्ही लय भोगला आहे, मला माहीत आहे. मग आता बौद्ध म्हणतात ही बौद्ध पद्धतीनं अंतिम संस्कार कर. बरं, मी त्याच्यासाठी तयार आहे. हो, पण माझ्या 4 बहिणी नांदायला आहेत ना. त्या बहिणी संसारात आहेत. मी इकडं केलं तुमच्या मनानं तर तिकडं त्यांना त्रास. मग माझी बहीण जर उद्या म्हटली तुझ्या चळवळीन माझा संसार मोडला, तर मी आंबेडकरवाद्यानं काय करायचं? म्हणून माझं सांगणं आहे माझ्यासारख्या जमातीकडून आपल्यासारख्यांना, की माझ्या पुढं आंबेडकर आहे. मी स्वीकारले ना, माझ्या पुढं मी आंबेडकरवादी आहे. माझ्या पाठीवरचं वजं एकदा उतरू दे, मग माझ्या एवढा डेंजर बी कोण नाही. ही पाठीवरचं उजं उतरवायला तुमची मदत पाहिजे. भावकी जेव्हा येईल तेव्हा ती त्यांच्या पद्धतीने करल, त्यावेळेला तुम्ही बी आडवं येऊ नका, आणि मी बी त्यांना आडवं जावत नाही. कर म्हणायचं तुझ्या. ही पाठीवरचं ओझं घेऊन जगणाऱ्या आंबेडकरवाद्याचं फार मोठं दुखणं आहे. ही एकदा सुटलं ना, आय 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 काय ऐकतोय आम्ही कुणाला.
जातीपातीच्या पलीकडे जाऊन का आहे की नाही, पण पिक्चरमध्ये आम्ही आहे एवढं मात्र खरं. मला कधी कधी वाटतं की अख्ख्या देशात काँग्रेस यावी, पण महाराष्ट्रात भाजपच यावी. कारण ही असली तरच आम्ही पिक्चरमध्ये असतो. ही समोर समोर लढायला बरं वाटतं. सध्या जे उपवर्गीकरणात झाले ना, ह्याच्याकडे बघितलं मला बी आतनं कुठेतरी आनंदच वाटते. काय माहीत आहे का, कडून तुमच्या पोटावर पाय पडत नाही तोवर तुम्ही बोंबलत नाही. आतापर्यंत झोपलेलीच होती सगळी चळवळ, सगळी थंडगार. जेव्हा पोटावर आलो हीच जरा आधीपासून डोळा उघडा ठेवला असता तर आम्ही जागं राहिलं नाही. गाणं येते तेवढं आमचं, जागं असावं. भीमाचं पिल्लू जागं असावं. आई झोपून ऐकते. लीडर तरी कोण आहेत, ज्याला अ ब कड लिहिताच येत नाही, तो अ ब कडचा लीडर आहे. डोका आपटाई वेळ आहे का नाही. त्याला कोणी आजपर्यंत कडवर घेतलंच नव्हतं. त्याला बरोबर कळलं, याला घ्या मांडी हो, बोंबलाय लागला हो. आणि असं बोललो मला मारते ती. मी मार खाऊनच काळा झाला. पहिलं भावकी मारत्या, मग इकडं आल्या इकडं मारते ती. भारतीय म्हटल्यावर सगळी मारते ती. मी आधी गोराच होतो. आणि असं मला जर काल 2-3 स्क्रीनशॉट आले मांगांची. नितीन चंदन शिवे यांनी घेतलेली भूमिका, त्यांना आपल्या स्टेजवर प्रमुख पाहुणा म्हणून बोलवताना जातीचा स्वाभिमान पहिल्यांदा तो अर्थ कसं करू. म्हणजे आता मला बोलवताना जात बघून, पण मी बी असा आहे कडू, ज्या महापुरुषे जयंती येईल मी त्या जाती जाऊन जाते. मी आता अहिल्याबाई होळकर जयंती महोत्सव साजरा, मी धनगर आहे. मला मांडायचं आहे ना, तर मला जर मांडायचं असेल आणि मला जर भारतीय म्हणून जर तुम्ही स्वीकारत नसाल तर तुमच्या जातीची कपडी घालून मला यावं लागेल ना. आणि अण्णाभाऊ साठे हा विषय या देशात एक पक्का आणि खरा आंबेडकरवादीच मांडू शकतो. अण्णाभाऊ साठे आंबेडकरवाद्यालाच कळतो. तुमचं दुखणं झालंय, जग बदल घालून घाव सांगून गेले भीमराव, असा अण्णाभाऊनं मेक मारल्यामुळे तुम्हाला अण्णाभाऊ जाहीरपणाने घेताच येईना. हे कसेच काय भांडणं करत बसलात. बरं नोकऱ्या तर काय चतुर्श्रेणी, बरं त्यातलं दूध संपलंय पातेल्यातलं सगळं. ते खरडायसाठी भांडणं आहेत. राहिले काय 4-4, 5-5 एकर रान इकून पोरगला तुरलंय, ते पोरगीला तुरलंय त्या, आणि पेपरच फुटते. काय करायचं. आणि पेपर फोडणारा कोण आहे बघा, ही ज्यांच्या मांडीवर जाऊन बसली ती पेपर फोडते. कधी कळायचं. आणि असं बोललं मला, म्हणून माझ्या पाठीवरचं वजन एवढं उतरूच तर मला तुमची साथ द्या. मी खरं सांगा, मी कुठल्याच विचारांचा कट्टर नाही. मी रात्रीसुद्धा बोलताना नरसिंग लग्न आणि अंत्यविधी ह्याच्यात विचारधारा आणायची नाही. एखादं लव्ह मॅरेज असते, पोरगी म्हणली मला हिंदू पद्धती, तुला कसं करायचं तसं कर, तिथं लय डोकसं चालवायचं नाही. एखाद्या कार्यकर्त्याचा वडील मेला, सगळ्यात तिथं जायचं. भावकी तुझी कशी म्हणत्या, भावकी अशी म्हणत्या, भावकीच्या पद्धतीनं होती. डोक्याला ताप द्यायचा नाही त्याच्या, नाहीतर ती आत्ती मर्डर आहे आमचा. यो जिवंतपणी मर्डर आहे कांबळे सर. आणि ही दुखणं मी आजपर्यंत कुठं बोललो नव्हतो. ही दुखणं तुम्ही समजू शकचिला म्हणून मला बोलावं असं वाटलं. खरं आहे हो, आज छातीवर आंबेडकर घेऊन फिरणं जेवढं सोपं वाटतं तेवढं सोपं नाही हे मला माहिती आहे.
पण त्या एवढा सुख आणि तेवढं माज बी नाही कुठं. आता बाबासाहेब आंबेडकर महार जातीचे होते म्हणून महारांना त्यांचा अभिमान आहे असं नाही ना. बाबासाहेब आंबेडकर हे जर ब्राह्मणाचे असते तरी सुद्धा आम्ही तेवढंच बाबासाहेबाला डोक्यावरून काळजावर घेतलं असतं. आणि त्यांचं काम काय बरं. आता यात गंमत अशी आहे, रस्त्यावर उतरून भांडणारी कोण आहेत माहिती आहे? जी कुठंच सरकारी नोकरीत नाही ती. आजपासून जी लॉंग मार्च निघणार आहे मोर्चा, कालपासून निघा, सरकारी नोकरीवाली कुठंच नाही ती फेसबुकवर आहे ती. तिथे विरोध करतील. इथं कोण आहेत माहिती आहे? इथं वंचितच आहे ती. आरक्षणापासून वंचित असणारी महारच रस्त्यावर आहे ती आणि आरक्षणापासून वंचित असणारी मांगच इकडे बी आहे ती. ही दोन्ही भांडते ती. चळवळ जिवंत राहिली पाहिजे. त्या पातळीतलं दूधच संपले. कधीतरी देवकुळे, ठोंबरे, कांबळे, गायकवाड, मांगाच्या घरावर पण इन्कम टॅक्स ईडीची धाड पडली पाहिजे. एवढं मोठं झालं पाहिजे. 80,000 कोटींचा घोटाळा, देवकुळे कांबळे संगनमतानं घोटाळा केल्यामुळे अटक. मजा येईल ना. ज्या पोस्टसाठी भांडता येते की फंड मिळते किती. मी खोटं नाही सांगत. मी परवा पुण्यात बिल्डर आहे, त्यांनी मला बोलवलं होतं. माझं फॅन लय श्रीमंत आहेत. जेवायला बोलवलं होतं तर तिथं बसलोय मी. तर त्यांची मुलगी 8वीला का 9वीला होती. तिनं काहीतरी कुरिअरवरनं ती मागवलं होतं ऑनलाईन. आता जेवायला बसणार मी बघितलं तर ती दिदी गेली, कुरिअर दारात आलं. ती आली, म्हणली पप्पा माझं कुरिअर आले, 35,000 रुपये द्या. आणि माझ्यासमोर सहज 35,000 सोप्यावरून दिले होते. मी बघितलं 35,000 आणि तिने एवढंच आणलं. ती ऑनलाईन आणलं. माझं डोकं आउट ना. 35,000 आमचा शिपायाचा पगार नाही आज. मी म्हटलं दिदी इकडे. ती म्हणली काय? म्हटलं 35,000च काय मागवलं? ते म्हणली डोक्याला लावायचं तेल अंकल मागितलं. डोकं आउट झालो. म्हटलं बघू तरी कसलं आहे ती बघितलं तर ती 5-6 दिवसात तेल संपतंय. म्हणजे डोक्याला लावणारं तेल 35,000 रुपयेचं वापरणारा वर्ग या देशात आहे. मग आम्ही कुठं आहे? पेट्रोल ज्यावेळेला 104 रुपये लिटर असतं त्यावेळेला या देशात प्युअर पेट्रोल म्हणून 125 रुपयेचं पेट्रोल असणारा पेट्रोल पंप आहे. मग आम्ही कुठं आहे? आणि जी आता म्हणतायत, मी खरं सांगतो, जवळ येऊन प्रेमान बोलला असता तर ऐकला असतं. पण तुम्ही कुठं जाऊन मागताय ही पटत नाही. भांडणं लावते ते आपल्यात, आपण बी भांडतोय. आता गंमत अशी आहे, जर आमच्या मुठीत वज्र मुठीत, आम्हाला बी आत्ताच कळलं आमची मूठ बी वज्र मूठ आहे म्हणून. आधी मूठच होती. मूठभर मागणारी आम्ही, आमची मूठच वज्रमूठ आहे यात कळलं. मग आमच्या वज्रमुठीत हिंदुत्व आहे. मग कशाला अबकड मागायचं? प्रत्येक गावातल्या मंदिरात एक माग पुजारी पाहिजे. आणि मोठमोठ्या मंदिरात बी आम्हीच पाहिजे. 5 तोळा आलं, 25 तोळा आलं, त्याच्या 1% आम्हाला द्या. आम्ही हिंदू आहे. लोकमान्य टिळकाचा गुरु आहे आम्ही. आता असं बोलल्या उद्या बघा काळं झेंडच धावतील आणि मला.
पहिली भाव. पण मला अभिमान माझ्या तालुक्याचा वाटतो, कवटेमंकाळ तालुक्यात अजूनपर्यंत ही असली भांडणं, मारामागाई भांडणं माझ्या तालुक्यात माझ्या भावकीत अजिबात नाही. माझी भावकी लई ग्रेट आहे, मला लई जपती. ती म्हणते तुला काय करायचं ती कर, आम्ही आहे. सगळे नाही पण 4 तयार ठेवलेत मी. मला माहीत आहे सगळी कोण, पण 4 ओके खांदा करी पाहिजे. तू ठेव. मी 4 आंबेडकर तयार करून ठेवले. ती म्हणती दादा अण्णा गेले हो. मी टेन्शन नाही घ्यायचं, ह्यांच्या पद्धतीनंच होऊ द्यायचं. मी हिगांना तयार करतो, तुम्ही आहे ना तयार. माझ्या पाठीवरचं ओझं उतरूच तर आडवं येऊ नका. एकदा ही ओझं उतरलं की नंतर तुम्ही मी शेवटी काय आपल्याला पेरायचं आहे. हे कशामध्ये आले जाऊ दे, विषय वेगळा आहे. मला जो पुरस्कार दिला आहे त्या पुरस्काराला प्रत्युत्तर देणं गरजेचं आहे. माझी निवड केलीत ती बी काय मी फाईल पाठवली नव्हती साहेब. डायरेक्ट फोन आला मला, डायरेक्ट फोन आल्यालाच पुरस्कार घेतो. त्यामुळं हा जो पुरस्कार दिला आहे पिराजी साधू कांबळे साहेबांच्या नावानं, आता हा पुरस्कार समर्पित करायचा कोणा, तर या महाराष्ट्रात या देशात नामांतराच्या आंदोलनात पहिल्यांदा ज्यानं जय भीम म्हटला त्या पोचराम कांबळेच्या चळवळीला, त्याला समर्पित करावं असं वाटतं. या आंबेडकरी चळवळीमध्ये ज्या ज्या मातंगांनी आत्तापर्यंत कामं केली, घाम गाळला, अशा जिजा एकनाथ आवड साहेबांच्या सोबत असणाऱ्या त्यांच्या कार्यकर्त्यांच्या सायकलीच्या चाकाला त्यांनी मारलेल्या पॅन्डल आणि त्यांनी घालवलेल्या घामाला हे पुरस्कार समर्पित करावा असं वाटतं. ही आमची द्वारकाताई आहे, बाप गेलाय, 8 वर्ष झालेत तरी झटते हो. आणि तुम्ही सगळे कोण आहे, तुम्ही 20% वाले हो. नागरिकशास्त्र 20%चं शिकलो आहे आम्ही. आमचा जगूनच उपयोग नाही. या पावसाळ्यात पूर आल्यावर मरून जाऊ आपण, काय उपयोग काय जगून. आम्हाला पैशाच गणित कळना. आमचं सौंदरमल साहेब बसल्यावर मला अभिमान वाटतो. बँकाच बँका काढा बँक, मला आनंद होतो. एक शाखा झाली मी तिकडं असा मनात आनंद. आमची ज्यांना कोणी आधारच नव्हता ती आज आधार देते सगळ्यांना. सौंदरमल साहेब असं काहीतरी मोठं करा. बरं आरक्षणानं तुम्ही डॉक्टर इंजिनियर वकील होता असं जी कोण म्हणतात त्यांना माझा प्रश्न आहे. तू 95% पाडलेस ठीक आहे, तू तहसीलदार झालास, कलेक्टर झालास, तुझ्या बुद्धिमत्तेनुसार झालास, तू ठीक आहे. पण तू एवढा हुशार असून सुद्धा जर खरातकडंच गेलास ओसनो जल प्यायला, तर मग तुझ्या 95%चा उपयोग काय. आमचं 65% वालं नीट आहे ना. म्हणजे आरक्षणातनं फक्त मोठं होता येतं असं नाही ना. बाबासाहेबांनं आरक्षणासोबत शहाणपणाचा बी धडा दिला आहे. तो ज्याला ज्याला गिरवता आला त्याला कळलं सगळं. आणि मी काय आरक्षण दिलेला बाबासाहेब म्हणून बाबासाहेबांकडे नाही बघत. बाबासाहेबांना काय काय दिले, प्रत्येक विंग आहे त्यातली. मला जी पाहिजे ती सगळं या जगात लुटण्यासारखा खजिना आहे बाबासाहेब. अहो आज भाजीपाला विकणारा नितीन चंदन शिवे, अण्णाभाऊ साठे नंतर बाबासाहेब नंतर वाचून इथल्या व्यवस्थेने कवी म्हणून जरी नाकारलेला असलो जर 4 देशात मला कवी म्हणून उभं केलं लोकांनी, किंवा माझा सन्मान आहे ना. ती बाकीच काही असो पण चळवळ जगली पाहिजे, इथला पॅन्थर जगला पाहिजे. आणि इथल्या बौद्धांनी, आमच्या बौद्ध बांधवांनी, आता महार म्हटल्यावर बी रागाला येते ती.
पण धम्माचं बोट जरूर धरून चालावं. पण जातीला 500 तलवारीचा इतिहास बी आहे, ही बी लक्षात ठेवावं. म्हणजे महार म्हणजे काय शिवी नाही बरं का. आणि मी काय महाराला महारा, मांगाला मांगा, भंग्याला भंग्या, पारद्याला पारद्या, चांबाराला चांबारा असं डायरेक्ट म्हणू शकतो. कारण माझ्या अट्रॅसिटी नाही होत. मी एससी आहे. आता जर समजा उपवर्गीकरण झालंच, तुम्ही म्हटला तुम्ही सगळे बौद्धवाच, त्याच्यापेक्षा वेगळी आयडिया आहे. मला परवा एक जण म्हटला झालंच उपवर्गीकरण तर सगळीच हिंदू मागवायचं. म्हटलं आता काय करायचं. बोंबलायचीच पाळी. हे मी नाही म्हटलो. मला एक जण दुसरा म्हटलं तुझ्या डोक्यात म्हटलं जी आलंय. आता ती व्हिडिओ बघितल्यावर लय शिव्या येणार आहेत मला. शेवटी भारतात भारतीय महत्वाचं आहे. अर्ध्या डोक्यान भांडू नका. सवयच लागल्या ना, चपाती करपत्या आणि त्या करपलेल्या चपातीवर डाग येतात आणि त्यात तिला स्वामी दिसते. आणि त्या चपातीचा फोटो सोशल मीडिया येते आणि मोबाईलच्या स्क्रीनवर पाया पडते. शिकलेली एखाद निसर्ग चित्र येते आणि त्यातली ते 70% डोळे बारीक करून बघा स्वामी दिसल्यावर ती स्वामी दिसतातच डोळं आणि तिथं पाया पडते. 70% डोळे बारीक करून स्वामी बघणाऱ्या भक्तांना आंबेडकराच्या चष्म्यातून भारत बघायला 70 वर्ष जातील, 70,000 वर्ष जातील. आणि मला अभिमान आहे मी 70,000 वर्ष पुढे गेलोय तुमच्या. त्यामुळे तुमच्या शिव्या ह्या अशाच जाणार. आणि मग सर म्हटली सरकार भांडणं लावतात. सरकारी हीच सरकार भांडणं लावते. मागचं बी सरकार भांडणंच लावत होतं, हे बी सरकार भांडणंच लावते. येणार सरकार बी भांडणंच लावणार आहे. फक्त ह्या सरकार असलं म्हणजे आम्ही पिक्चरमध्ये असते तेच बरं वाटते मला. ह्यांची बी जिरली पाहिजे असं बी वाटते. कारण आम्ही सुद्धा पिक्चर बनवू शकतो आणि आमचं सुद्धा सरकार असू शकतं. हा विचार काशीराम साहेबांनी जो या देशाला दिला आहे ना, तो बी आम्ही घेतला पाहिजे. आम्ही सगळ्यांकडनं काहीतरी घेतलं पाहिजे. आत्ता आम्ही प्रकाश आंबेडकर साहेबांकडनं स्वाभिमान घ्यावा, आठवले साहेबांकडनं लवचिकता घ्यावी, कवाडे साहेबांकडनं भ्रमंती घ्यावी, माणसं जोडण्याची कला खोब्रागडे साहेबांकडनं घ्यावी. ही आत्ता बदलली असतील हो, पण ही जुने पॅन्थर आहेत सगळी. आठवले साहेब असं मी काही टीका नाही करत कोणावर, ही फिरलेली माणसं आहेत. अहो ही कधी काळी होती म्हणून बी चळवळ आहे ना. भले आता बदलले असतील, इकडं तिकडं झाले असतील, 4-2 हे इकडं तिकडं काहीतरी झालं असेल, त्यांना काहीतरी वाटलं असेल, पुढच्या पिढीचं स्वप्न पडलं असेल, पण ही होती म्हणून बी बरंच काय आहे ना. त्यांच्याकडनं बदललेपणा न घेता अगोदरचं काय म्हणजे आठवले साहेबाची लवचिकता, आंबेडकर साहेबा स्वाभिमान, कवाडे साहेबाची भ्रमंती, खोब्रागडे साहेबाचं असं सगळं माणसं जोडण्याची कला, ही सगळं एकत्र घेऊन काशीराम साहेबाज घेऊन एक केमिकल तयार करून मेंदूत आपण एक वेगळा कार्यकर्ता, वेगळा पॅन्थर म्हणून या भारतात उभा राहू शकतो आणि आपलीसुद्धा सत्ता येऊ शकते. फक्त मतदाना दिवशी नीट काशी करायची. 5 वाजत येतात बरं का, नटून बसते हो सगळे. आणि मग आपला कार्यकर्ता जातोय BSPचा, वंचितचा, पैसा नसते ना आपल्याकडे. मग आपण म्हणतो चला गे वोटिंगला. आणि मग ही आमची वहिनी म्हणत्या रेट वाढू दिखी.
रेट वाढू दे. त्यानं 6,000 दिल्यात, ह्यो 8 देईल की. आमच्याकडे 1,500 बी नसते द्यायला. आमचं तोंड बारीक होते आणि ती पैसे वाटप होते. मग आम्ही जाते. कधीतरी पेपरात बातमी येऊ दे, पैसे वाटायला आलेल्या उमेदवाराला महारवाड्यात मांगवाड्यातल्या बायकांनी चपलन धुतला. आनंद वाटेल. विकले जाऊ शकतो. आणि एकेका मताला 4-4 आणि 5-5 हजार आल्यावर घरात 20,000 येतात. फ्रीज येते, गाडी येत्या. पण तुमच्या जगण्यातला स्वाभिमान जातोय, जो कोटी रुपयेमध्ये सुद्धा येत नाही, जो बाबासाहेबांनी दिला आम्हाला. ह्यो स्वाभिमान जिवंत ठेवा. पुरस्काराला प्रत्युत्तर देताना ह्याच्यापेक्षा वेगळं काय द्यायचं मी. ताटमान हीच आमचं स्वाभिमान असला पाहिजे. म्हणून मी म्हणत असतो की मनगटात छत्रपती शिवाजी महाराज घट्ट आणि मेंदूत आंबेडकर फिट्ट बसवला की खिशात गांधी आपोआप येतो. हे जगण्याचं सरळ. आता गांधीवादी चिडतील माझ्यावर. माझं त्यांना हे सांगणं आहे की मला गांधी खिशात म्हणजे तेव्हा नाही घालायचा. गांधी जेवळ जेवढी आहेत ती खिशात घालायची आहेत मला. म्हणजे आम्हाला गांधीजवळ कोण आहे? गांधीजवळ अडाणीच आहे ना. नाव अडाणी आहे तिचं, ते अडाणी नाही. त्याने ह्या येड्याला येड्यात काढली आणि ह्या येड्यानं आम्हाला येड्यात काढली. घोळच आहे सगळा. सध्या उच्च नीचची लढाई नाही. सध्या अडाण्यांची शहाण्यांविरुद्ध आणि शहाण्यांच्या अडाण्यांविरुद्ध आहे. अडाण्यांची संख्या वाढल्या मेजॉरिटी. पण ह्या सगळ्यांना मी सांगतो, एक दिवस आंबेडकरवाद्यांचा भीमटोला ज्या देवळी बसल ना, त्यावेळेला तुमचं शहाणपण असं घपकन माघारी आल्याशिवाय राहणार नाही. तो टोला बसू द्यायची वेळ येऊ देऊ नका, एवढंच मी म्हणेन. बाकी तुमच्या लढाया चालू ठेवा. आणि मी हे बी सांगतो, निघला तर पुढच्या महिन्यात JR निघू शकतो. मग गुलाल उधळला जातो. मग गुलाल नाही, पिवळा भंडाराच उधळतील. मग आमच्यात बी सत्तेचे लाभार्थी आहेत गवईंच्या रूपानं. मग ह्यांच्यातला आमच्यातला एक जण याचिका दाखल करणार. मग ती वर्ण रद्द होणार. मग परत एकमेकाकडे बघणार आणि मग ते म्हणणार आमच्या मनात तर तुम्हाला द्यायचं होतं, पण हो का महाराणी परत गाडी केली. ही परत भांडणं लागणार. मराठ्यांचं न वंजाऱ्यांचं तसंच चालू आहे. किती वेळा गुलाल JR निघते. आता ही बोलल्यावर सगळीच तुडवणार आहे. अरे पण आम्ही सगळी एकत्र येऊन ही येड्यात जे कोण काढते त्याला फोडायच काम करणार आहे का नाही? आणि हेच होणार आहे. जाऊ दे, विषय लई वेगळा आहे. मी आपला ग्राउंड लेवलचा कार्यकर्ता आहे आणि मी कार्यकर्ता म्हणूनच राहणार आहे. बाकी एवढं जाता सांगतो, हे लई हार तुऱ्यात अडकवू नका. चळवळ सत्कार भितकारात एकदा नाव घेतलं द्या सोडून, बरं का. ह्यात लई वेळ जातो, तास 1.5 तास लोक गाम्यातून जाते ती. आणि मग लय सविस्तर नाही आता बाज झालं. ह्याच्यातनं एकदा चळवळ बाहेर काढा या खुर्चीतनं. आणि पदं बिदं ह्याच्यात बी लय अडकू नका बरं का कांबळे सर. आपण सगळे, मी परवा एका कार्यक्रमात होतो तर असा हॉल गच्च भरलेला, ते एकाला साईडनं विंगेतनं आणलं तर सगळं सभागृह शांत झालं. मी बी नीट बसलो, म्हटलं हे कोण आहे? तर त्याचं वय वर्ष 95, त्याची मान अशी हालत होती, त्याला व्हीलचेअरवर आणत होते. सगळं सभागृह शांत बसल्यावर मी स्टेजवर विचारलं, म्हटलं ही कोण आहेत? तर ते म्हटले हळू बोला, ते अध्यक्ष आहेत म्हटले. संघटनेचे अध्यक्ष आहेत. आता मग त्यांची अवस्था बघितली, मी रोकटोक मी म्हटलं बदला, कशाला ठेवला अध्यक्ष? ते बाजूला होते, ते म्हटले अहो हळू बोला. ते म्हटलं का? ते अध्यक्ष आहेत म्हणूनच जिवंत आहेत म्हटले.
पद काढली की मरते म्हणते. आणि जे खुर्ची ढकलत होतं ती 85 वय त्याची मान अशा मग म्हटलं ती कोण आहे तर ते म्हटले काय ऑब्झर्वेशन आहे. म्हटलं काय झालं. अहो ते संघटनेचे उपाध्यक्ष आहेत. म्हणजे नीट चित्र बघितल्यावर लक्षात ती उपाध्यक्ष म्हणत होत त्याला तू उठ मला 5 वर्ष बसू दे पण त्याचं नाही 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 नाही. आणि तरुण पोरं बाहेर पुष्पगुच्छ आणि ही आण ती आण. तुम्ही आता पुढं बसा. अहो कधीतरी आमच्या महापुरुषांच्या जयंत्या तिथनं तुम्ही बी आता सगळी व्हा बाजूला. काय उपयोग नाही तुमचा. आमच्या पोरींच्या हातात देऊन बघा. महिलांच्या दणक्यात जयंत्या साजऱ्या करतात. आता लई जण चिडली आमची चिडली यानं ही ह्याच्यात कशाला आला म्हणली वर्षातनी एकदाच मिरवायचा चान्स असतो तो बी यानं घालवला म्हणते. मिटिंगला सुद्धा बायकांना बोलवत नाही आम्ही. इस्त्री टाईट करून हीच बसतात विहारात. आणि कार्यक्रमाला बायकांना आले की म्हणतात आमच्या बायका कधी सुधारणार. तू मिटिंगलाच बोलवत नाही त्यांना. आणि माझ्या मोबाईलवर रिंगटोन समतेच्या वाटण या. खरंच जातीवादी तर तुम्हीच ऐकून. उद्या तुमच्या पोरान जर भंगेज पुरगी आणली आणि म्हणला पप्पा भंगेज पुरगी मी लोक तुला सण होते ही लगेच हे आरती ती खालच्या जाती मार म्हणते. म्हणजे जातीवादाला चेहरा नसतो तो मेंदूत असतो जो तुमच्या बी आहे आणि आमच्या बी आहे. आता खरं बोलल्यावर लागलं का नाही. जर मनाला वाईट वाटलं माझं बोलणं तर मला माफ करा. शेवटी तुम्ही दुसरं माझं काय करणार. तुमच्याकडे दुसरं काय आहे माफ केल्याशिवाय. तुम्ही माफच करणार आहे. मी हिंट देते तरी पेटत नाही. जाऊ दे कांबळे कविता घे तू उकडायला लागलेली. भाषण बी आज वेगळंच झाले त्यामुळं सगळ्या जाती तुटून पडणार आहेत माझ्या. पण एवढं सांगतो की काळजावर तिरंगा मनात आंबेडकर मनगटात छत्रपती शिवाजी महाराज मेंदूत बाबासाहेब डोळ्यासमोर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लवजू वस्ताद साळवे रानबा महार जेवढ्यांनी या देशाच्या मातीसाठी जे काही केलं आहे तेवढी सगळी माझ्या मनात आहेत. रक्तात नाही. आमची बी आहे ती रक्तात बाबासाहेब वरडते. रक्तात पांढऱ्या पिशी तांबड्या पिशी लई शुगर खाल्ली असली तर शुगर गावती. रक्तात त्याच्या पलीड काय आवडत म्हणून रक्तात काय गरज नाही. आता तर रक्तच निळा आहे म्हणते मेंदू जागाबाई. आणि काय झाले पुतळ्याजवळ मेंढरांची गर्दी वाढली. आणि पुतळ्याजवळची वाढलेली मेंढरांची गर्दी पुस्तकांजवळ येत नाही तोपर्यंत ही शहाणपण येणार नाही. आम्हाला चौकात गेला तर भारतीय नाहीच हो. आणि कुणाला आता हल्लीच्या पिढीला तर स्वप्नच पडत नाही साहेब. स्वप्न बघायला देतच नाही ती मोबाईलची स्क्रीन. ही रात्रभर तिथं गुलुगुलू चालू असते. पहाटे 4 वाजता येऊ तिला म्हणतो पिलू तू झोप ना. ती बी म्हणतात तू झोप ना. येऊ शेवटी वैतागून म्हणतो तू झोप मी तुझा श्वास ऐकणार आहे. शेवटी ती झोपते. सकाळी उठून याला फोन करते. यो फोन उचलून डायरेक्ट म्हणतो 8592. ती म्हणते काय मी श्वास मोजले. ही अवस्था या पिढीची आहे. आम्ही ज्यांच्यासाठी भांडायलो ना तीच माणसात नाही. ती चळवळीत या. आणि एक सांगू का अभ्यास करा मोठं व्हा. डॉक्टर व्हा इंजिनियर व्हा वकील व्हा पण त्याच्या आधी माणूस व्हा. एखाद्या अडाण्या माणसाला सुद्धा कळतो जातीच्या पलीकडे जाऊन भारतीय म्हणून जगलं पाहिजे. एखादं गावगाड्यावर अडाणी असतं ना
ती खरा भारतीय आहे हल्ली. त्याच्या डोक्यात नाही जात. ती उलट म्हणते जाऊ दे की आपलंच आहे, बसू की एका ताटात. हे आहे ना म्हणून बोलणाऱ्यानं तुकारामाच्या मांडीवर बसून बोलावं, ऐकणाऱ्यानं रायगडाच्या पायरीवर बसून ऐकावं, आणि पाय दुखायला लागल्यावरती चवदार तळ्याच्या काठावर फेरफटका मारून यावं, आणि मग शहाणपण घ्यायला भिडेवाड्याच्या वर्गात जाऊन बसावं. हा नितीन चंदनशिवे आहे आणि माझी भूमिका ही आहे. म्हणून कविता, कांबळे कविता तुम्ही ऐकताय. आज एक वेगळी कविता घेतो. मी माणसांवर प्रेम करणारा कवी आहे. माझं निळ्या वाघावर बी प्रेम आहे, माझं पिवळ्या वाघावर बी प्रेम आहे. मी खरं सांगू, हाफ छड्डीतल्या माकडाच्या आत बी कुठंतरी एक माणूस आहे जो कुठल्या तरी मुलीचा बाप आहे, कुणाच तरी भाऊ आहे बाप. तर त्या माणसावर बी माझं प्रेम आहे, कारण मी बुद्धाचं बोट धरलेला आंबेडकरवादी आहे. माझं प्रेम सगळ्यांवर आहे. म्हणून कविता आहे की यावं त्या चार्ली चॅप्लिननं माझ्याकडं, यावं त्या चार्ली चॅप्लिननं माझ्याकडं, धरावा त्याच्या हसऱ्या दुःखाचा कागद माझ्यासमोर, आणि म्हणावं मला नितीन, लिहिना माझ्या मुक्या जगण्याची एखादी बोलकी कविता. तू माणसांवर प्रेम करणारा कवी आहेस. मी उचलावं पेन, तेवढ्यात हिटलरने तिथं यावं, आणि हिटलरने म्हणावं मला नितीन, घे ना माझं रक्त, त्या रक्तानं लिहिना कविता जर्मनीच्या साम्राज्यवादावर, आणि मी कोंडून मारलेल्या श्वासांवर. तुझी माणुसकीची कविता वाचून कदाचित ते मला माफ करतील मित्रा. मग मी धरावा कागद, तेवढ्यात समुद्रातून हातात मीठ घेऊन लादेननं तिथं यावं, आणि मी हसत हसत त्या मिठाची सुद्धा साखर बनवून द्यावी त्याला, आणि लादेननं गुडघ्यावर बसून मान खाली घालून मला म्हणावं, नितीन दे ना तुझा थोडासा तुकाराम, काश्मीरच्या बर्फात पेरावं म्हणतो, आणावी म्हणतो हिरवी वारी पंढरीला, आणि मी द्यावा त्याचाच त्याला पैगंबर, आणि सांगावं या देशात पैगंबर पेरला की तुकारामच उगवत असतो म्हणून. त्यानंही ते मान्य करावं. यावं त्या डोनाल्डने, यावं त्या पुतीनने. मी सांगेन त्यांना तिसरं महायुद्ध विसरा, माझी कविता नेहमी आडवी येईल. आणि तुम्ही या सगळ्यांनी माझ्याकडं तुमच्या मेंदूतला इतिहासच एकदाचा जाळून टाकावं म्हणतो, तुम्हाला दाखवावा म्हणतो हा सुंदर भूगोल, जो तुम्हाला आणि आम्हाला येणाऱ्या पिढ्यांसाठी फार जपून ठेवायचा आहे. वातावरण बघून जगण्यासाठी देश बदलणाऱ्या पाखरांनी सांगा कुणाची गाणी गायची. माझी कविता त्याच पाखरांच्या थव्यात कायम उंचच उंच विहार करत राहील, कारण मी फक्त आणि फक्त माणसांवर प्रेम करणारा कवी आहे. कारण मी फक्त आणि फक्त माणसांवर प्रेम करणारा कवी आहे. आणि माणसांवर प्रेम करणारा माणूस हा फक्त भारतीय असतो, आणि भारतीय म्हणजेच आंबेडकरवादी, आणि आंबेडकरवादी म्हणजेच भारतीय. मी खरं सांगतो, माझ्या प्रतिभेला, माझ्या प्रतिभेच्या पंखाला या आंबेडकरवाद्यांनीच बळ दिलं. माझ्या कवितेचं, प्रतिभेचं कौतुक आंबेडकरवाद्यांनी केलं. जातीयवाद्यांच्या नजरेत मी कायम खुपत आलो आहे, त्यांना मी कायम खुपत राहील. पण एवढा खुपून मी त्यांची नजरेतली कावीळ स्वच्छ कधी करून जाईल त्यांनाही कळणार नाही. हा जय भीम आहे. कारण भरल्या गर्दीत जातीयवादी लगेच कळतो. ज्याच्या कपाळावर आठ्या उमटतात तो जातीयवादी. जो कधीच बायकोशी नीट बोलत नाही तो जातीयवादी. जो आई बहिणीवरनं शिवी घालतो तो जातीयवादी. ज्याला कधीच मुलीला मांडीवर घेऊन मुलीच्या पाठीवरून हात फिरवून जेवलीस का बाळा म्हणू शकत नाही तो जातीयवादी. आणि जो कधीच बायकोच्या कुशीत जाऊन मी खूप थकून गेलो, अस्वस्थ झालो आहे म्हणून हुंदका देऊन ज्याला रडता येत नाही तो जातीयवादी. आणि खरं सांगू, बायकोच्या गुडघ्याजवळ बसून बायकोचा पाय दाबत, अगं दिवसभर किती काम करतेस, थोडंसं बसून घे, आणि तिच्या मांडीवर डोकं ठेवून महिन्याचा पगाराचा हिशोब जो देतो तो असतो आंबेडकरवादी. एवढं ममत्व, एवढी संवेदनशीलपणा
ह्या बाबासाहेबांकडनंच आम्हाला मिळाली. बुद्धाकडनं काय घ्यायचं आहे? तो जिव्हाळा घ्यायचा आहे. रडताही आलं पाहिजे आणि वेळ आलीच तर तोडता सुद्धा आलं पाहिजे. तो आंबेडकरवादी. आणि खरं सांगू, काय तोडलं पाहिजे? भविष्यासाठी हात दाखवायला ज्यानं हात पुढं केला आहे त्याचा हात तोडला पाहिजे. ज्यानं भविष्य बघण्यासाठी डोळा उघडला आहे तो डोळा तोडला पाहिजे. पण आम्ही ही तोडायचं सोडून झाडं तोडत बसले. ही इथल्या व्यवस्थेचं दुर्दैव आहे, अपयश आहे. मला जो हा पुरस्कारानं सन्मान दिला, मला मान सन्मान तुम्ही देताय महाराष्ट्रभर, पण हार तुऱ्यात न अडकता पॅन्थर जिवंत झाला पाहिजे. आंबेडकरवादी ताटमानेन राहायला पाहिजे. आणि आंबेडकरवादी हा महारच असतो असं नाही. तो ब्राह्मण बी असतो, तो चांभार बी असतो, तो कुणीही असतो. जो आंबेडकरवादी असतो ना, तर तो फक्त आंबेडकरवादीच असतो. आणि त्याच्याकडे त्याच नजरेतनं बघत चला. नजर निळी होऊ देऊ नका. मला माहीत आहे सगळीच काही 100% बौद्ध नाही झाली. 22 प्रतिज्ञा नाहीत पाळत. त्यात एक प्रतिज्ञा आहेच, मी दारू पिणार नाही, मी मांसाहार करणार. तिथं सगळं बोबडं बोलतील. बनतेच बरोबर आहे ना, खाली मान घालते मी हो. त्याच्यामुळं आमच्या पाठीवरचं ओझं उतरेपर्यंत तुमचा हात हातात राहू द्या. आभार काही मानणार नाही, पण आभारांचे भार कशाला, सत्कारांचे हार कशाला. मनात एक घरटं बांधूया या चळवळीचं. या चळवळीच्या घरट्याला दार कशाला. झुळझुळत्या या बाबासाहेबाच्या निखळ झऱ्याला आपल्याही जगण्याचं पाणी देत राहूया. मिनमिनत्या या सावित्रीच्या ज्योतिबाच्या ज्ञानाच्या दिव्याला आपल्याही शहाणपणाचा उजेड देत राहूया. आणि जोपर्यंत हा आंबेडकरवादी तुमच्या मनाला साथ घालत राहील त्याला आयुष्यभर असाच प्रतिसाद देत राहा. धन्यवाद. आभारी आहे. जय भीम. धन्यवाद. मी ती म्हणणारच होतो. मला माहीत होतं त्याची मागणी येणारच आहे, म्हणून मी आधी ही खपवून टाकली. वेळ भरपूर झाला आहे. कविता आहे कांबळे. आता एवढा उशीर तुम्ही अडकून पडला इथं, तर तुम्हाला खुश करणं. पण पोटाची भूक भागल्यानंतर सुद्धा मेंदूलाही भूक असते, हेही आम्हीच सिद्ध करून दाखवले महाराष्ट्रात बरं का, आंबेडकरवाद्यांनीच. म्हणजे एवढं उकडायला लागले, पार पाटीतनं पाणी चालले खाली, तरी गडी कविताच म्हणतात. ही पॅन्थर आहे. तर त्याच्यासाठी कविता आमचा कांबळे. आमचा कांबळे लय हुशार, कधीच नाही रडला, नुसताच कणला. करून कांबळे शाळेत गेला, मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली. कांबळे शाळेत गेला, मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली, पण कांबळेनं पाटीवर सावित्री काढली. म्हणून मास्तरनं चिडून कांबळेला असा तुडवला, असा तुडवला, असा तुडवला. पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच कणला. कांबळे वयात आला, विशीत आला, मिशीत आला. कांबळे गुलाबी झाला आणि कांबळे तिच्या प्रेमात पडला. मग गार्डनमध्ये बसल्यावर तिने विचारली त्याची जात. कांबळे म्हणाला, वेडे मी माणूस, माणूस माझी जात, प्रेमात कसली आली जात. मग माणूस माझी जात असं म्हणणारी या देशात एकच जात. तिनं बरोबर ओळखली आपली जात. मग तिनं बी कांबळेला कोपऱ्यात नेऊन असा तुडवला, असा तुडवला, असा तुडवला. पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच कणला करून. कांबळेचं लग्न ठरलं. घरचे म्हणाले मुहूर्त पहा. कांबळे म्हणला पटत नाही, फुले वाचा. मग नातेवाईक म्हणले सत्यनारायण. कांबळे म्हटला जमत नाही, बाबासाहेब वाचा.
मग भावकी आली. भावकी म्हटली सगळंच राहिले राहू दे, जागरण गोंधळ वाघ्या मुरळी एक बोकाड तरी काप. कांबळे म्हटला पटतच नाही, गाडगे बाबा वाचा. मग घरच्यांनीच दार लावून कांबळेला बोकाड शिजवून असा तुडवला, असा तुडवला, असा तुडवला. पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच कांडला करून. मग कांबळे जयंती महोत्सव समितीचा अध्यक्ष झाला. मग विहारात मीटिंग बसली. पोरं म्हटली डीजे, कांबळे म्हटला प्रबोधन. मग पोरांनी डीजे लावून कांबळेला असा तुडवला, असा तुडवला. पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच कांडला करून. मग कांबळे चळवळीत आला. चळवळीचा सगळा इस्कूट बघितला, गट तट सगळे RPI ABCD दिवाळीपर्यंत झेडपर्यंत जाईन. ती झेड संपली की रोमन अंक काढते ती आमची, गट काढणार. कांबळेला वाईट वाटलं. कांबळे सगळ्यांना म्हणला, सगळ्यांनी एकत्रित या, एकत्रित या, एकत्रित या. फुले शाहू आंबेडकर समजून घ्या, छत्रपती शिवाजी महाराज समजून घ्या, एकत्रित या. मग शेवटी सगळी वैतागून एकत्रित आली आणि एकत्रित येऊन कांबळेला असा तुडवला. मग याला कळली तुडवायला एकत्रित आले. पण कांबळे नाही रडला, नुसताच कांडला करून. आणि मग कांबळे आता वयस्कर झाला आहे, कांबळेचा मुलगा मोठा झाला आहे. परवा कांबळेच्या मुलानं कांबळेला विचारलं, मग ती पोरगा आता मोबाईलवर असते, ती काही चळवळीत नसते. परवा कांबळेच्या मुलानं कांबळेला विचारलं, डॅडा फुले शाहू आंबेडकर कोण डॅडा? ही संविधान काय भानगड? आणि शिवाजी महाराज खरंच जन्माला आले होते डॅडा? आता मात्र कांबळे पेटला. अरे म्हटलं गावभर पेरलं आणि घरातच नाही उगवलं. मग त्यानं दार लावून पोरालाच असा तुडवला, असा तुडवला, असा तुडवला. पण चिरंजीव कांबळे बी हुशार, तो बी नाही रडला, तो दोनदा काढला करून. मग याच्या लक्षात आलं DNA मधनं ही डबल गेलं आणि विचार काय जात नसता. आणि कांबळे आता वेडा झाला आहे, व्यवस्थेने त्याला वेडं ठरवलं आहे. कांबळे वेड्यांच्या दवाखान्यात असतो. कांबळे वेड्यासारखं मानवतेच्या घोषणा देत असतो. कांबळे वेड्यासारखं शिवराय ते भीमराय म्हणत असतो. कांबळे वेड्यासारखं लोकशाही म्हणत असतो. कांबळे वेड्यासारखं खूप काही चांगलं बडबडत असतो. पण कांबळेच्या एका हातात कुठल्या रंगाची चिंधी नसते. कांबळेच्या हातात या देशाचा तिरंगा आणि मांडीवर संविधान उघडून ठेवलं आहे त्यानं. आणि कांबळे संविधान वाचतोय, तिरंगा हातात धरून उभा राहतोय. पण डॉक्टरसुद्धा कांबळेला शॉक देऊन तुडवत आहेत. पण कांबळे नाही रडत, तो नुसताच कणतोय करून. हा कांबळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आंबेडकर जिवंत आहे. हा कांबळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ही चळवळ जिवंत आहे. आणि मी जी आता मागाशी भूमिका माझी जाहीर केलेली आहे, याला बी लई दम लागतो ही भूमिकेला. आता ही उद्या महाराष्ट्रात जाणारच आहे ना. हाल काय साधन आहे ना. बायकोच परमिशन नाही, पोरांची परमिशन घेऊन मोकळा झाला. हीच खासियत असते कार्यकर्त्याची. आमच्या जिजांचं उदाहरण सांगितलं मला. आई वारली होती आणि जिजा एसटीतनं बॉडी घेऊन आलतो. एकनाथ आवाड याच मातीत कार्यकर्त्याला जपूया, त्याचा एक होंदका आहे. आणि इथं जी जुना पॅन्थर आला आहे ना, केस पिकलेला, BP शुगरवरचा थकलेला, तो आपल्या इथं एवढ्यासाठी आला आहे की तो बघायला आला आहे मी जी सागोती खाऊन जी चळवळ केली होती अनवाणी पायानं फोड येईपर्यंत,
त्या चळवळीत पुढं काय होणार आहे का ही बघायला तो आलाय आणि हुंदका घेऊन कुठंतरी बसलाय एवढं उकडत असताना सुद्धा. त्याच्या मनातला हुंदका जर तुमच्या कानाला ऐकू येत नसेल तर तुमच्या कानाखाली जाळ काढण्याचं काम मला करावं लागणार आहे. आणि त्याचा हुंदका फार महत्त्वाचा आहे चळवळीत. आणि त्याला जाता जाता आशावादी देऊया की त्यालाही देऊया आणि आपणही होऊया. ही बाबासाहेबांनी दिलेला आम्हाला जी स्वप्न आहे ती पूर्ण होत नाही तोपर्यंत आंबेडकरवादी मरणार नाही. एवढंच बोलून थांबतो. जय भीम. धन्यवाद. धन्यवाद.